राहुरी तालुक्यातील वळण येथे 4 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास किरकोळ वादातून एका तरुणावर चाकूचा वार करण्यात आला। या घटनेत तरुण ठार झाला असून वळण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। घटनेनंतर पोलीस पथकाने संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे। कृष्णा उर्फ दादा शंकर कुलट वय वर्ष 26 असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे। कृष्णा उर्फ दादा कुलट व संशयित आरोपी उद्धव खुळे यांच्यात 4 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान वळण येथील दत्त मंदिर जवळ किरकोळ वाद झाला। तेव्हा उद्धव खुळे यांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याच्यावर धारधार चाकूने वार केले। यावेळी काही जणांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तातडीने राहुरी येथील एका रुग्णालयात आणलं। त्यानंतर त्याला अहिल्यानगर येथील एका रुग्णालयात हलवण्यात आलं। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कृष्णा उर्फ दादा कुलट याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केला। यावेळी कृष्णा कुलट याचे मित्र व नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात तसेच राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती। तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान पोलीस पथकाने या घटनेतील संशयित आरोपी उद्धव नंदलाल खुळे याला काही वेळातच ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली। या घटनेनंतर वळण परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14। वळण येथे खून झाल्याची जी खबर आलेली आहे याबाबत आपल्याकडे काय माहिती आहे? सदर बाबत माहिती मिळालेली असून अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही, परंतु घटनास्थळावर आम्ही टीम पाठवलेली आहे आणि पुढील माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहोत। या घटनेत कोण मयत झालाय? दादासाहेब कुलट नावाचा व्यक्ती मयत झाल्याचं समजलेलं आहे, परंतु याबाबत तसेच आरोपीबाबत शहानिशा करणे बाकी आहे।